बीड जिले में खामगांव पंढरपुर नेशनल हाईवे पर धारूर घाट का काम 2.5 साल से रुका हुआ है। 2 साल में 65 एक्सीडेंट और 21 मौतें। घाट पर प्रोटेक्शन डिस्प्ले बोर्ड और इंफॉर्मेशन बोर्ड न होने से एक्सीडेंट की संख्या बढ़ी है। लोगों में गुस्सा है। गाड़ी मालिकों को भी बहुत मुश्किल से काम करना पड़ता है। उस जगह से एक ही समय में कई गाड़ियां आती जाती रहती है, लेकिन घाट का संकरा होने की वजह से उस जगह पर बड़े पैमाने पर एक्सीडेंट हो रहे हैं। अगर भारी गाड़ियों पर कंट्रोल न किया जाए तो गाड़ियां सीधी घाट से नीचे चली जाती है, जिससे न सिर्फ गाड़ियों को नुकसान होता है बल्कि उनके अंदर रखे सामान को भी बहुत नुकसान होता है। इससे न सिर्फ ड्राइवर बल्कि ड्राइवर और कैरियर की भी जान चली जाती है, जबकि सामने से आ रही गाड़ी को भी काफी नुकसान उठाना पड़ता है। धारूर शहर के कुछ सोशल एक्टिविस्ट ने भी कई बार प्रोटेस्ट किया, लेकिन देखा जा रहा है कि एडमिनिस्ट्रेशन पर इस पर कोई ध्यान नहीं दे रहा है। हमारे रिप्रेजेंटेटिव हरिदास टावरे ने धारूर घाट से इसका रिव्यू किया है। धारूर घाटामध्ये रोज अपघाताची मालिका सुरू आहे। अपघात करताना घरचे म्हणतात की घाट ओलांडला का नाही, म्हणजे एवढी घाटाची दहशत झाली तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि लोकप्रतिनिधी डोळेझाक करत आहेत। घाटामध्ये अनेक जणांचा बळी गेला, कित्येक जणांना अपंग आलं, आर्थिक हानी गाड्यांची आर्थिक हानी झाली, पण या घाटाकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे येथील प्रवासी वाहन चालक वैतागून गेले आहेत। घाटाचा रुंदीकरण सर्वेक्षण भिंती हे पूर्ण कामे तात्काळ हो नसता धारूरकरांच्या वतीने मोठे जन आंदोलन उभा करू। 2017 साली या भागातून राष्ट्रीय महामार्ग 548C गेला। हा नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मानला जातो आणि यात धारूर शहर परिसरात धारूर शहराच्या पश्चिमेस या ठिकाणी 3 किमी अंतराचा अरुंद व करळ घाट आहे। या घाटामध्ये आजवर 100 ते 150 अपघात झालेले आहेत आणि या 100-125 अपघातामध्ये त्या ठिकाणी 50-60 निष्पाप प्रवाशांना या ठिकाणी बळी द्यावा लागला आहे आणि अनेकांना अपंगत्व प्राप्त झालेला आहे। अपंग झालेले प्रवासी देखील त्यांचे त्या ठिकाणी बेघर झालेले आहेत। निश्चितच या ठिकाणी आम्ही या घाटाच्या रुंदीकरणासाठी अनेक वेळा राजकीय नेते पुढारी यांना निवेदन देखील दिलेले आहेत। वारंवार या ठिकाणी या घाटाचा सर्वे होतो, मात्र त्या ठिकाणी हे भिस्त गोंगड कायम राहतं। त्या ठिकाणी 171 कोटीचा निधी मंजूर झाले असले देखील वावड्या उठल्या, मात्र त्या ठिकाणी त्या 171 कोटीचं देखील पुढे काय झालं, निविदा कशात अडकली हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। याबाबत आम्ही प्रकाशदादा सोळंके यांना देखील याच्या माध्यमातून निवेदनाचे तसंच आपले लोकप्रिय खासदार बजरंगबाप्पा सोनवणे यांना देखील त्या ठिकाणी या घाटाच्या रुंदीकरणाबाबत आम्ही वारंवार निवेदन दिले, मात्र त्यांना देखील कुठेतरी सवड भेटत नसल्याचे दिसून येत आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या घाटाचं रुंदीकरण नाही झालं तर आम्ही त्या ठिकाणी 10 दिवस आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहोत। सर्व संघटन करून धारूर शहराचं संघटन करून त्या ठिकाणी आम्ही घरभार घेऊन या ठिकाणी या घाटामध्ये आंदोलनासाठी बसणार आहोत। निश्चितच सर, सातत्यानं या ठिकाणी दररोजच काही ना काही घटना घडल्याच्या दिसून येत असतात। आजवर या घाटामध्ये शेकडो अपघातात अनेकांचे प्राण गेलेले आहेत। निश्चितच प्रशासनाला याच्या माध्यमातून सांगणं आहे की प्रशासन जागा हो। निश्चितच या ठिकाणी घाटाचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे। धन्यवाद। बीड से अरुण गीते की खबर।